हॅलो दोस्तो, वेलकम टू द चॅनल. ट्रेड विथ तुबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बिलकुल आपण आता आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती आहे. तर आज आहे 11 सप्टेंबर. तर आपण आजचा काय मार्केट व्ह्यू किंवा आणि काय मार्केट न्यूज आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर पण आपण सुरुवात करूया जे आहे ते ब्रॉडर मार्केटपासून. तर ब्रॉडर मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता आज निफ्टी 50मध्ये चांगली गोष्ट ती की निफ्टी आज 25,000च्या वरती क्लोज झालेली आहे. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये पण नॉर्मलमध्ये एक चांगली क्लोजिंग दिलेली आहे. मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये एक फ्लॅट टू पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. ओव्हरऑल जर पाहता तर आजची ग्रेट न्यूज काय आहे की आज निफ्टी आज 25,000च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे, जी आज एक ग्रेट न्यूज आहे. जे बिअर लोक आहेत त्यांच्यासाठी एकदम निराशनाजक गोष्ट आहे की बाबा ते त्यांना वाटत होतं की बाबा की निफ्टी 25,000च्या वरती जाऊ नये. जे बुल लोक आहेत ते नक्कीच आज खुश असणार आहेत, त्यात मी पण आहे. तर आता आपण बघ पुढचा घेऊया ते सेक्टर घेऊया, सेक्टरल इंडायसेस पाहूया कोणते कोणते. तर आज पण दबाव होता तो निफ्टी ॲटोम वरती होता आणि निफ्टी आय टी वरती आज दबाव होताच. निफ्टी ॲटो निफ्टी आय टी जवळपास 0.3-0.5% मध्ये निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. चांगली क्लोजिंग दिलेली आहे. निफ्टी बँक निफ्टीने 0.24%, निफ्टी मीडियामध्ये 1%, ऑइल अँड गॅसमध्ये 1%ची तेजी आज पॉझिटिव्हमध्ये झालेली आहे. चांगली आज सेक्टरल पाहता तर आज ॲटो आणि आय टी सेक्टर आज निगेटिव्ह असून पण आज थोडाफार चांगलाच निफ्टीने एक चांगलं हे दाखवलेलं आहे, धैर्य दाखवलं आहे की बाबा 25,000च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. कारण का जे मेन लिडिंग सेक्टर आहेत त्यामध्ये बँक, ॲटो आणि आय टी सेक्टर आहेत. त्यातल्या दोन सेक्टर आज निगेटिव्ह होते. आय टी आणि ऑटो सेक्टर हे दोन सेक्टर जे आहेत ते निगेटिव्हमध्ये होते. त्यामुळेच चांगलाच दबाव होता आणि तरी पण आज निफ्टीने जवळपास 25,000च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे मार्केटसाठी. आणि येणाऱ्या काही दिवसात पण निफ्टी तुम्हाला एक एक बेस बनवत आहे. ह्या लेवलला 25,000च्या लेवलला बेस बनवेल आणि तिथून पुढे एका चांगल्या रॅलीसाठी तयार होईल. आता आपण एक्झॅक्ट सुरुवात करूया निफ्टीपासून. आज निफ्टी कशी होती चाल ते पाहूया. तर निफ्टी आज 0.13% म्हणजे जवळपास 32 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता गेल्या काही दिवसात निफ्टी जिथे क्लोज ओपन होते तर तिथून निफ्टीला प्रॉफिट बुकिंग येतं आणि तिथून थोडंफार परत कव्हर येऊन अशा लेवलला बंद होतं. पण आज काय जिथं ओपन झालं तिथंच निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला थोडंफार क्लोजिंग दिलेलं आहे जिथं ओपन झाले तिथून. पण एक चांगली गोष्ट आहे की बाबा निफ्टीने आज चांगला तग धरलेला आहे आणि जिथे ओपन झाले त्याच्या आसपासच त्याच्यावरतीच निफ्टीने एक चांगली क्लोजिंग दिलेली आहे. ह्याच्या आधी काय होतं की प्रॉफिट बुकिंग येत होतं भरपूर चांगलं, पण आज तसे झालेलं नाही. त्यानंतर आपण पाहूया एक रिन्युएबल एनर्जी सेक्टर आहे, ज्यात तुम्हाला चांगलीच तेजी गेले काही दिवस चांगलेच ऑर्डर्स वगैरे इव्हिन ऑर्डर होताना पाहिजेत. त्या तुम्ही वारे एनर्जीमध्ये पाहताय, तुम्ही एसडब्ल्यू सोलारमध्ये पाहताय. परत आणि असे बरेच स्टॉक्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आजचा स्टॉक्स आहे तो वारे एनर्जीज आहे, जो जवळपास 7%च्या आसपास 7.7% आसपास चांगल्या तेजीमध्ये आज आहे. तर याचं काय कारण आहे नेमकं की वारे एनर्जीज हिट्स रेकॉर्ड हाय ऑन इट्स जीएसटी रेट्स कट बेनिफिट्स फॉर सोलार सेक्टर. जे काही जीएसटी रेट कट झालेले आहे त्याचा सोलार सेक्टरला पण चांगलाच फायदा होणार आहे. हे विधान कुणी केलेलं की बाबा कंपनीचे जे सीईओ आहेत त्यांनी हे अमित पैठणकर जे आहेत तर त्यांनी हे विधान दिलेलं की बाबा ते जो काही फायदा आहे तो डायरेक्ट ग्राहकांना होणार आहे आणि याच्यामुळे काय होईल की फायदा होईल, लोकांचं अट्रॅक्शन होईल, कन्झम्पशन सुद्धा वाढेल मार्केटमध्ये. त्यामुळेच एक लिडिंग वारा एनर्जी एक लिडिंग सोलर ईपीसीमध्ये किंवा सोलर पॅनलमध्ये काम करणारी एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारी आहे आणि त्याच्यात नक्कीच त्यांना फायदा होईल. हे बाकीच्या कंपनीचा परफॉर्मन्स आहे ते तुम्ही पाहू शकता पॉज करून. तर पुढे जाऊया आपण कंपनीचा गेल्या 5 मधला कसला परफॉर्मन्स होता तो पण पाहूया. तर गेल्या 5 मध्ये कंपनीने गेल्या 5 वर्षात 60%चा रिटर्न दिलेला आहे कंपनीने, जे तुम्ही पाहू शकता. तर गेल्या 5 वर्षात म्हणजे कंपनी झाले 1 वर्ष झालं लिस्टेड झालेले आहे शेअर मार्केटमध्ये. गेल्या 6 महिन्यात कंपनीने 77% रिटर्न दिलेला आहे, एका महिन्यात 20% आणि काय आजचा म्हणजे परफॉर्मन्स आहे गेल्या काही दिवसाचा. पण तुम्ही ओव्हरऑल जर पाहिला 1 वर्षात कंपनीने 60% रिटर्न दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया सर्वांचा चर्चेत आणि सर्वांचा आवडता जो ग्रुप आहे टाटा ग्रुप. त्या टाटा ग्रुपबद्दलच माहिती आहे की बाबा ते काय करणार आहेत. टाटा ग्रुपचा IPO येणार आहे. त्यामधला कोणाचा येणार आहे, टाटा कॅपिटलचा. तर कधीपर्यंत येणार आहे, अर्ली ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर कितीचं आहे मित्रांनो, तर 16,000 कोटी चांगली आणि मोठीच हे आहे. 16,000 कोटीचा IPO त्यांचा येणार आहे. जवळपास $2 बिलियन म्हणजे 16,000 कोटीचा त्यांचा एक IPO येणार आहे आणि सर्वांचा आवडता आहे टाटा ग्रुप आणि चांगला लिस्निंग गेन करून पैसा कमवून देतो टाटा ग्रुप. कारण का टाटा इज इक्वल टू ट्रस्ट. त्यामुळे काय असते, लोक तिथे चांगला पैसा तिथे ट्रस्ट म्हणजे इन्व्हेस्ट करतात आणि चांगल्या लिस्निंग गेनसाठी तुम्हाला तिथे फायदा मिळतो. तुम्ही ह्याच्यामध्ये पण पाहिला असेल, टाटा टेक्नॉलॉजीमध्ये पण पाहिला असेल, चांगली लिस्निंग गेन मिळाली. हालाकी नंतर स्टॉक अंडर परफॉर्मन्स राहिला खूपच दिवस, पण आता एक लिस्निंग गेन तर चांगली मिळाली होती कंपनीला. तर ऍक्च्युली काय झालं कंपनीमध्ये तर ते पण पाहूया की बाबा जवळपास
$2 बिलियन कंपनी हे करणार आहे, IPO आणणार आहे आणि त्याची काय तर त्यांची आधीच ऑगस्टमध्येच त्यांची बातचीत वगैरे झालेली सेबीसोबत बातचीत झालेली. तर कंपनी मेनली कशात काम करते तर त्यांचं कंपनीचं परफॉर्मन्स आहे कसं NBFCमध्ये काम आहे. तर त्यांना काहीतरी वरचा दर्जा पण कंपनीला मिळणार आहे. RBI सोबत पण त्यांचं काहीतरी बातचीत चाललेली आहे कंपनीची. अशी उडती खबर आलेली आहे. रिपोर्ट जरी खबर आलेली आहे. आता IPOचं स्ट्रक्चर कसं असणार डिटेल्स ते पाहूया. म्हणजे एक्झॅक्ट नाही पण आता कंपनी टाटा सन्स मेजर होल्डिंग आहे. कशामध्ये? टाटा कॅपिटल्समध्ये. तर ती काय करणार 23 crore शेअर्स ऑफलोड करणार आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणून ते पण जवळपास 3.58 crore शेअर्स ऑफलोड करणार आहेत. आणि त्यातील आता सुरुवातीला तर टाटा सन्स जी कॅपिटल आहे तर 21 crore शेअर्स कंपनी राईज करणार म्हणजे 21 crore शेअर्स थ्रू पैसा राईज करणार आहेत म्हणजे फंड रायझिंग करणार आहेत. तर लक्षात ठेवा कोणता 16,000 कोटीचा कंपनी इश्यू म्हणजे हे करणार आहेत IPO आणणार आहेत. त्यामध्येच नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये काहीतरी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची न्यूज आली ती म्हणजे इंडिया आणि USच्या रिलेशनशिपसाठी म्हणजे ती म्हणजे कोणती? US डिफेन्स ऑफिशियल्स अँड बोईंग टू रिव्ह्यू $4 बिलियन एअरक्राफ्ट डील विथ इंडिया. जी ही बरेच दिवस झालं काय झालेली होती? लटकलेली होती ऑर्डर म्हणजे डील होती ती. ह्याचं कारण काय होतं? जे टॅरिफ लावलं होतं, जे टॅरिफ टेशन चालू होतं जे टॅरिफ टेशन चालू होतं तर त्या टेशनमुळेच ही डील अडकलेली होती. तर आता काय झालं की ऑफिशियल ते नेक्स्ट वीकमध्ये काहीतरी त्यांची व्हिजिट होणार आहे. कोणाची? जे USचे जे ऑफिशियल्स आहेत आणि बोईंगचे जे ऑफिशियल्स आहेत ते इंडियामध्ये त्यांची व्हिजिट होणार आहे. तर डील काय नेमकी ते पाहूया आपण. हे 6P8I जे नेव्हल पोर्टल एअरक्राफ्ट आहेत तर ह्याची जी डील असणार आहे तर किती असणार आहे? जवळपास 64,000 कोटी जवळपास म्हणजे 60,000 कोटीच्या आसपासची डील आहे ती म्हणजे किती? $4 बिलियन. तर ह्याच्या आधी पण ही डील झाली होती जवळपास 2009 मध्ये पण ही डील झाली होती. त्यावेळी इंडियाने मला वाटते 2 का 3 हे घेतलेले होते. 2 घेतलेले बहुतेक 2 P8I नेव्हल पेट्रोल एअरक्राफ्ट घेतले होते. त्यानंतर 2019ला पण 4 काहीतरी खरेदी केली होती आणि ही डील पण चर्चेत होती गेले काही दिवस पण ती टॅरिफ टेशनमुळे कंपनीची इंडिया युएशन रिलेशनशिपमुळे थोडाफार फरक पडलेला होता. मग त्यानंतरच हे नेमकं काय ते पण पाहूया. बॅकग्राऊंड डील काय आहे ते पण पाहूया. 2009ला पण इथे तुम्ही मला सांगितलं ते पण एकदा इथे डील झाली होती. 2019ला पण झाली होती आणि आता सध्या P8I एअरक्राफ्ट म्हणजे काय करते नेमकं की प्लेज क्रुशियल रोल इन इंडियाज मेरीटाईम सर्व्हायलन्स स्ट्रॅटेजी इन इंडियन ओशियन रिजन. म्हणजे एक सर्व्हायलन्स एअरक्राफ्ट आहे ते जे सर्व्हायलन्स करते कुठं? आपल्या इंडियन ओशनच्या वरून जे म्हणजे डेली आपण जे सर्व्हायलन्स करतो तर ते म्हणजे थ्रू द बॉर्डर मग ते नेव्हलसाठी एक चांगली डील असणार आहे जे करून US कडून आपण करणार आहे. तर याचा नेमका फायदा काय होणार US आणि इंडियाच्या एंगेजमेंटवरती? तर एक चांगली डील पार्टनरशिप झाली तर एक हेच होणार की ट्रम्प प्लॅन्स टू टॉक विथ प्राईम मिनिस्टर मोदी. त्यानंतर जे ट्रम्प यांनी टॅरिफ लावलं आहे 50% तर ह्याच्यामध्ये पण कुठेतरी थोडंफार कमी जास्त म्हणजे कमी होण्याची शक्यता आहे ह्या डील नंतर. कारण का दोघांसाठी पण याचा फायदा आहे. हा जो फायदा दोघांसाठी पण आहे. इंडियाला टॅरिफ कमी होईल आणि अमेरिकेला पण ही डील सँक्शन करता येईल. त्यानंतर आपण लक्ष देऊया कॅपिटल इन्फ्रा स्टॉक्सवरती जे बरेच दिवस झाले दबावामध्ये आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की BSE आणि एंजल होणे गेले काही दिवस चांगल्याच दबावामध्ये आहेत. त्यामध्ये CDSL पण आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे की बाबा सेबीने काय केलं जे एक्सपायरीज आहेत त्या कमी केलेल्या आहेत. बँक निफ्टीची मला वाटते मंथलीच एक्सपायरी ठेवलेली आहे. निफ्टीची जी आहे ती विकली मंगळवारी केलेली आहे. आणि आता काय प्रपोजल करत आहे की सर्व एक्सपायरी आहेत ते एकाच दिवशी करायचे आहेत. सर्व एक्सपायरी त्यामुळे काय होणार तेव्हा एक्सचेंजला थोडाफार तोटा होण्याची शक्यता आहे. कारण का एकाच दिवशी म्हटलं तर कोण BSE मध्ये ट्रेड करते, कोण NSE मध्ये करते. कधी BSEची एक्सपायरी वेगळी आहे, कधी NSEची एक्सपायरी वेगळी आहे. त्यामुळे दोन्हीकडे एक्सपायरी होत असतात आणि दोघांचं पण चलन चालत राहत होतं. पण आता काय झालं की सगळ्याच एक्सपायरी एका वेळी आणायच्या. त्यामुळे आता काय होईल की बाबा एकतर BSE मध्येच किंवा एकतर NSE मध्येच तुम्हाला एक्सपायरी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एंजलवन पण काय एंजलवन एक ब्रोकिंग कंपनी आहे ज्यामुळे काय होईल की त्यांचा जास्त रेव्हेन्यू कुठून होतो की ऑप्शन्स ट्रेडिंगमधून त्यांचा जास्त रेव्हेन्यू येतो. त्यामुळे या कंपनीवरती गेले काही दिवस दबाव आहेत आणि तो दबाव अजून पुढे राहण्याची शक्यता दिसत आहे. तर जर BSEचा जर आपण विचार केला तर BSEचा परफॉर्मन्स कसा आहे गेले 5-7 तो पण पाहूया आपण. तर गेल्या पास्टमध्ये कंपनीनं एका वर्षात 125% रिटर्न दिलेला आहे. जेव्हा निफ्टी फ्लॅट होती, फ्लॅट टू निगेटिव्ह कंपनी निफ्टीने काहीच रिझल्ट म्हणजे रिटर्न दिलेला नाही. त्यावेळी
तुम्हाला ह्या BSE स्टॉक्सनी 125% रिटर्न दिलेला आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे मार्केटसाठी. आणि ते पण कधी, जेव्हा बरोबर जवळपास 20% कंपनी डाऊनमध्ये दिसत आहे. किती? 20% डाऊनमध्ये दिसत आहे. हे जर विचार केला, अजून जर 125% आणि 20 म्हणजे जवळपास तुम्ही 40% धरू शकता. आणि जवळपास जर पाहिलं तर 160% रिटर्न म्हणजे दिला होता त्यावेळी. आता तिथून थोडंफार करेक्ट झालेलं आहे गेल्या निगेटिव्ह सेंटिमेंटमुळे. कोणामुळे? तर निगेटिव्ह सेंटिमेंट स्पेशल फॉर द सेक्टर. त्यांच्या सेक्टरमध्ये जो काही हे चालेल, इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या जो काही निगेटिव्ह पॉईंट चालवला आहे, की एक्सपायरी बंद म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न. हे जर पाहिलं तर 5 वर्षाचा जर तो तुमचा रिटर्न आहे, तर बहुत बढिया, मतलब वा रे वा, म्हणजे चांगला रिटर्न आहे. जवळपास तो आहे 3,500%चा रिटर्न आहे. तर जोपर्यंत NSEचा IPO येत नाही, तोपर्यंत BSE म्हणजे मजाच मजा आहे. पैसे होल्ड करून ठेवा. ज्यांनी आधीच घेतलेले आहेत ते पैसे अजून धरून ठेवा. कारण का अजून NSEचा IPO आला नाही. तो जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही BSE चांगला आहे का NSE चांगला आहे. व्हॅल्युएशन आपल्याला समजत नाहीत. कारण का आपण जेव्हा आपण व्हॅल्युएशन कंपॅरिझन करतो, तर आपण इंडस्ट्रीशी कंपेअर करतो. इंडस्ट्रीतल्या बाकी स्टॉक्सची आपण कंपेअर त्याचा करत असतो. तर जोपर्यंत NSEचा IPO येत नाही, तोपर्यंत NSEचा IPO येत नाही, तोपर्यंत BSE एक चांगलीच गोष्ट आहे की बाबा ते रिटर्न त्यांनी ग्रॅब करून ठेवा. त्यानंतर चर्चेत होता तो म्हणजे MTAR टेक्नॉलॉजीज. काल पण चर्चेत होता, आज पण चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे काल कंपनीने ऑर्डर वर्थ ऑफ 386 करोडची डील केली होती इस्रो सोबत. आणि आज पण जो आहे कंपनी एका दुसऱ्या नवीन ऑर्डरसाठी टाकमध्ये आहे, म्हणजे विचारत आहे की कोणत्या, की कायगा 5 and 6 प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर प्रोजेक्ट. तर कशामध्ये कंपनी नेमकं काय काम करणार आहे, की न्यूक्लिअर पॉवर जनरेशनमध्ये कंपनी काम करणार आहे. कंपनी माहिती आहे तुम्हाला, क्लीन एनर्जीमध्ये कंपनी काम करते बरेच दिवस. आणि कंपनी चांगली आहे. थोडंफार निगेटिव्ह रिटर्न आहेत, पण कंपनी चांगली आहे. ज्यांनी चंद्रयान 3च्या मोहिमेमध्ये पण कंपनीने चांगलाच त्यांचा हातभार होता कंपनीने. तिथे चांगलाच त्यांचा जे पार्टिसिपेशन होतं तिथं पण त्यांचं चांगलं होतं. त्यामुळे कंपनी एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये कंपनी ही काम करते. तर कंपनीचा जर परफॉर्मन्स पाहूया, आपण कंपनीचा परफॉर्मन्स जर पाहिला तर एक असा निराशनाजनक कंपनीचा परफॉर्मन्स तुम्ही म्हणू शकता. कंपनी मला वाटते गेल्या 2-2.5 वर्ष झाले लिस्टेड झालेली आहे. तर फक्त 41% रिटर्न दिलेला आहे. गेल्या 6 महिन्यात 18% आणि काही नॉमिनल रिटर्न दिलेले आहेत. तर एक कंपनी थोडंफार निराशनाजनक काम केलेलं आहे. पण येणाऱ्या काही दिवसात कंपनी चांगलाच परफॉर्मन्स देऊ शकते. कारण का ऑर्डर कंपनी आता म्हणजे कंपनी ऑर्डर घेत आहे, ब्रॅक करत आहे कंपनी नवीन ऑर्डर. तर मित्रांनो, हे झालं आपण आजचं पाहिलेलं ॲनालिसिस, मार्केटचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे आपण आजचं. त्यामध्ये आपण निफ्टी 50, सेक्टोरल इंडायसेस, ब्रॉडर इंडायसेस आणि काही जे न्यूज आहेत मार्केट रिलेटेड त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.